नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आपलं स्मार्ट इंडियन या यूट्यूब फार्मरवर आपलं स्वागत आहे. तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे की हा जो केळीचा घड दिसतोय तर हा साधारणपणे 13 फाण्याचा आहे. तर 13 फाण्या जरी असला तरी आपण काय या पूर्ण 13 फाण्या ठेवायच्या नाहीत. मी त्यातल्या 2 काढले ते म्हणजे हा ही एक फणी काढून ही लास्टची फणी आहे हिथली एक काढली आणि अजून एक काढणार आणि अजून एक म्हणजे जवळजवळ मी हा घड 11 फाण्यावर साधारणपणे ठेवणार. 11 फाण्यावर 13 फाण्याचा घड साधारणपणे 11 फाण्यावर ठेवायचा. रिझन त्याचं एवढंच आहे की जर आपण पुढं बॉक्स पॅकिंगला माल देणार असलो तर हा माल आपला रिजेक्ट होत नाही. आपल्या बॉक्स पॅकिंगच्या पेटीमध्ये साधारणपणे 6 ते 7 फाण्या बसल्या पाहिजे. ज्यावेळेस आपल्या 8 फाण्या बसते त्यावेळेस आपला माल रिजेक्ट केला जातो, रिकव्हरी लागत नाही. आणि त्यामुळे माझी सर्व शेतकरी बांधवांना कळकळीची विनंती आहे, जर आपला माल जर बॉक्स पॅकिंगला व्यवस्थितरित्या घालवायचा असेल तर तुम्ही ह्या जी लास्टच्या फाण्या आहेत ह्या फाण्या तुम्ही कमी केल्या पाहिजे. ही फाण्या कमी केल्या पाहिजे. तुम्ही साधारणपणे 2 तर फाण्या प्रत्येक शेतकऱ्यांनी काढल्या पाहिजे. 2-3 फाण्या तर काढल्या पाहिजे. जर तुम्ही हा घड जर 10 फाण्यावर ठेवला तरी त्याचं वजन साधारणपणे 30 किलो भरणार आहे. आणि तुम्ही हा जर घड जरी 13-14 फाण्यावर जरी ठेवला तरी त्या ज्या जेवढी त्या केळीच्या झाडाची जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढंच ते माल तेवढं वजन देणार आहे. त्यामुळे तुम्ही जेवढ्या कमी फाण्या ठेवचाल तेवढा तुमचा फायदा राहणार आहे. रिकव्हरी जास्त लागणार आहे आणि तुमचा माल बॉक्स पॅकिंगला उत्कृष्ट पद्धतीने जाणार आहे. कशी वाटली माहिती कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.